नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की एखादा पुरुष मयत झाला तर त्या मयत पुरुषाची बायको आणि मुलं तर वारस बनतात, पण मयत पुरुषाच्या आईचं काय स्टेटस आहे वारस म्हणून, त्या संदर्भाने तरतूद काय आहे आणि मयत मुलाच्या प्रॉपर्टीवर आई हक्क सांगू शकते का, या संदर्भाने कायदा आणि तरतूद काय म्हणते ते आपण बघूया। तर मित्रो, बऱ्याच केसेसमध्ये मी असं बघितलं आहे की एखादा कर्ता पुरुष किंवा मुलगा मयत झाला तर तो मयत झाल्यानंतर त्या मयत पुरुषाची बायको आणि मुलं हे त्या मयत पुरुषाचे वारस म्हणून त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीवर लागतात। आणि तो मयत पुरुष जर शासकीय नोकरीत असेल तर त्याची नोकरी, त्याचं पेन्शन हे सगळं त्या मयत पुरुषाच्या बायकोला मिळतं किंवा त्यांच्या मुलांना मिळतं। हे सगळ्याच ठिकाणी मी पाहिलं आहे। पण अशा प्रकरणामध्ये एक खूप मोठी वाईट गोष्ट मी पाहिली आहे, ती म्हणजे जो पुरुष मयत झाला त्याचे समजा आई वडील असतील तर या आई वडिलांना ही जी सूनबाई आहे ती बरेचदा कुठलाही हक्क देत नाही, वाटा देत नाही, संपत्तीमध्ये हिस्सा देत नाही। का? कारण तिचं असं म्हणणं असतं की हे सगळं माझ्या नवऱ्याने कमवलं, त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याने बांधलेलं घर, त्याचं बँक बॅलन्स, त्याचे डिपॉझिट, त्याचे LIC, आणि जर तो नोकरीवर असेल तर त्या नोकरीचे लाभ किंवा पेन्शन ह्या सगळ्यावर सूनबाई क्लेम करते आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीवर तिचं नाव लागतं। आणि सासूला आणि सासऱ्याला ही जी सून आहे ही काहीच देत नाही। सासू सासरे यांची म्हातारपणी खूप अडचण होऊन जाते। बरेचदा कायदेशीर तरतूद काय आहे हे माहीत नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की सुनेचाच पूर्ण हक्क आहे, आपला तर हक्क नाही, आपला मुलगा तर गेलाच, पण आता जे काही होतं ते सगळं सुनेला गेलं, आमच्याकडे काहीच नाही, असं हताश होऊन ते जगत असतात। पण यांच्याबद्दल कायदा काय म्हणतो की अशा केसमध्ये कायद्याची काय तरतूद आहे? कायद्याची तरतूद आहे की जेव्हा केव्हा एखादा पुरुष मयत होतो तेव्हा जे कोणी लोक वारस म्हणून त्या मयत पुरुषाच्या प्रॉपर्टीवर येतील ते येण्यासाठी एक सूत्र आहे, एक नियम आहे। त्याच्यातील पहिला नियम आहे की तेच लोक मयत पुरुषाच्या प्रॉपर्टीवर वारस म्हणून येतील जे हिंदू वारस कायद्याप्रमाणे फर्स्ट डिग्री हेअर्स, म्हणजे फर्स्ट डिग्री वारस म्हणून ज्या लोकांची नावं किंवा जी नाती त्या हिंदू वारस कायद्यामध्ये दिलेली आहेत तीच लोक मयत पुरुषाच्या प्रॉपर्टीवर वारस म्हणून येतील। आता फर्स्ट डिग्री हेअर्स किंवा फर्स्ट डिग्री वारस कोण आहेत? तर बायको आहे, मुलं बाळं आहेत त्या मयत पुरुषाची, आणि मयत पुरुषाची आई जी आहे ती सुद्धा फर्स्ट डिग्री हेअर म्हणजे फर्स्ट डिग्री वारस आहे। आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, मयत पुरुषाचे वडील फर्स्ट डिग्री वारस नाही, त्याच्यामुळे एखादा पुरुष मयत झाला तर त्या पुरुषाचा बाप जो आहे किंवा वडील आहेत हे मुलाच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा मुलाच्या संपत्तीमध्ये किंवा मुलाच्या पेन्शनमध्ये वारस हक्क सांगू शकत नाही। पण मयत पुरुषाची आई ही फर्स्ट डिग्री हेअर किंवा फर्स्ट डिग्री वारस असल्यामुळे सुनेच्या बराबरीने आईसुद्धा मयत मुलाच्या प्रॉपर्टीमध्ये, पेन्शनमध्ये, LICमध्ये वारस हक्क सांगू शकते आणि तिचा हिस्सा मागू शकते, अशी कायदेशीर तरतूद आहे। पण बऱ्याच आयांना हे माहीत नसल्यामुळे आपला मुलगा गेला या दुःखातच त्या असतात आणि मधल्या पिरियडमध्ये सूनबाई सगळं घेऊन जाते। तर मित्रो, तुमच्याकडे जर अशी केस झालेली असेल की एखादा पुरुष मयत झाला आणि त्या पुरुषाच्या आईला काही न देता सुनेनी सगळं नेलं असेल, घरदार, LIC, नोकरीवर असेल तर पेन्शन, या सगळ्यावर जर सुनेनी क्लेम केला असेल आणि सासूला ती काही देत नसेल तर गप्प बसायचं काही कारण नाही। सासूचा किंवा त्या मयत पुरुषाच्या आईचा आपल्या मुलाच्या प्रॉपर्टीमध्ये फर्स्ट डिग्री वारस म्हणून समान हक्क आहे। सुनेचा जेवढा हक्क आहे तेवढंच आईचा पण हक्क आहे। तर सुनेने जरी प्रॉपर्टी घेतली असेल तरी आई कोर्टात जाऊ शकते, मी फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह आहे म्हणून दावा दाखल करू शकते आणि मुलाच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा मागू शकते। आणि मुलाची जर पेन्शन चालू असेल, ही पेन्शन जर सून एकटीच घेत असेल तर त्या पेन्शनमधून सुद्धा आई आपला हिस्सा मागू शकते। थोडक्यात, एखादा पुरुष मयत झाला असेल तर त्या पुरुषाच्या प्रॉपर्टीमध्ये मयत पुरुषाची विधवा आणि मयत पुरुषाची आई हे दोघेही
वारस म्हणून समान हक्क बाळगतात आणि वारस म्हणून हे लोक समान वाटप मागून घेऊ शकतात, अशी कायदेशीर तरतूद आहे. तर मित्रो, ही होती माहिती की एखादा पुरुष मयत झाल्यास त्याचे फर्स्ट डिग्री वारस कोण असतात आणि ते कसं हक्क मागू शकतात या संदर्भाने माहिती आणि कायदा. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नावगाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.